श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये मी ना तुम्हाला कोणती सेवा सांगणार आहे ना काही उपाय सांगणार आहे, तर एक महत्त्वाचं काम सांगणार आहे जे की तुम्हाला जगापासून लपून करायचे आहेत। म्हणजे आपले काम होण्या अगोदर आपल्याला कोणालाही ही कामे सांगायची नाहीत, म्हणजे गुपित हे कामे तुम्हाला करायची आहेत। तर ते कामे कोणती तर आपल्या घरातलीच आहेत, आपले जे दैनंदिन आपण जीवन जगत आहोत त्यातलीच हे तुमचे महत्त्वाची कामं आहेत, पण ते तुम्हाला कोणालाही न सांगता करायची आहेत। तर सर्वात प्रथम म्हणजे आपले स्वामी महाराज म्हणतात, यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे, तरच आपण सुद्धा यशस्वी होत असतो। पण कसं आहे ना, काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला ते जगापासून लपून ठेवल्या पाहिजेत, जेणेकरून त्या आपल्या जे काही आपलं महत्त्वाचे काम आहेत ते जगासमोर न आणता ज्यावेळेस तुम्ही यशस्वी होताल त्यावेळेस त्या सांगितल्या तर ठीक आहे, पण होण्या अगोदर ह्या गोष्टी तुम्ही नक्कीच टाळा। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते बघूया। सर्वात प्रथम आहे की आनंदाचा क्षण नेहमी शांततेत साजरा करावा। जर तुमच्या वाटेला आनंदाचा क्षण आला तर तुम्ही नेहमीप्रमाणे तो आनंदाचा क्षण शांततेत साजरा करावा, असं आपले स्वामी महाराज सांगतात। त्याबरोबर दुसरी गोष्ट सांगतात की काही खरेदी करायची असल्यास न गाजावाजा करता करा। तर तिसरी गोष्ट काय आहे, झालेले नुकसान कधीही कोणाला सांगू नका। जर का तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा तुम्हाला कोणत्याही आर्थिकदृष्ट्या तुमचं नुकसान झालं तर ते तुम्ही कोणालाही सांगू नका। तर चौथी गोष्ट काय आहे, तर आवडीच्या लोकांसोबत तुम्ही तुमचं जीवन जगा। थोडक्यात म्हणजे तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडत असेल तर तुम्ही तिच्यासोबत तुमचं जीवन जगा। पाचवी गोष्ट आहे की घरातली गोष्ट इतर कोणासोबत शेअर करू नका। हे बघा कसं असतं ना, लोक हसून म्हणजे रडून ऐकतात आणि हसून सांगतात, थोडक्यात अशी म्हण आहे। त्याचप्रमाणे म्हणजे त्यामुळे आपण आपल्या घरातले कितीही म्हणजे एखादं आपल्यावरती अडचण आली किंवा आपल्या घरामध्ये एखादं भांडण झालं तर अजिबातही तुम्ही दुसऱ्यांसोबत कोणासोबत शेअर करू नका। जिथं तुमचं मन हलकं होते किंवा तुम्हाला जिथं एखाद्या व्यक्तीचा विश्वास आहे त्या ठिकाणी तुम्ही ते शेअर करू शकतात, पण असं कोणासोबतही बसून ह्या गोष्टी शेअर करू नका। तर सहावी गोष्ट काय आहे की लोकांपासून तुमचा पैसा संपत्ती शक्य होईल तितकं तुम्ही गुपित ठेवा। म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही पेमेंट वगैरे तुम्हाला किती आहे, तुम्ही जॉबला जात आहे, तर हे लोकांना अजिबातही सांगत बसू नका की मी मंथली म्हणजे महिन्याला एवढं कमवते तेवढं खर्च करते। अजिबातही असल्या पर्सनल गोष्टी लोकांसोबत शेअर करायच्या नसतात। तर तुम्हाला सातवी गोष्ट कोणती आहे ती सांग। म्हणजे सातवी गोष्ट आहे की कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे। हे बघा, आता आपण ज्यावेळेस एखाद्याला जीवापाड प्रेम करत असतो तर त्याला सतत तुम्ही सांगत जाऊ नका की म्हणजे त्याच गोष्टीची आठवण की मी तुझ्यावरती प्रेम करते। तर तुम्ही कोणाशीही प्रेम केलं तर त्याला न सांगता जीव लावावा, असं स्वामींनी सांगितलेलं आहे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की मनातली गोष्ट जग जाहीर करू नका। जर तुमचं एखादी प्लॅनिंग असेल, भविष्यामध्ये तुम्ही काहीतरी बिझनेस टाकणार आहात किंवा तुम्ही कुठेतरी म्हणजे जॉबसाठी बाहेर जाणार आहात, तर अशा गोष्टी तुम्ही जग जाहीर करू नका। त्याचबरोबर दुसरी गोष्ट कोणती आहे की तुमचे गुरुकडून घेतलेला गुरुमंत्र जो आहे तो तुम्हाला कोणालाही सांगायचा नसतो। तर आता बघा, बऱ्याच वेळेस आपण गुरुपद घेतो, गुरुकडून आपल्याला मंत्र देखील दिलेले असतात। गुरुपौर्णिमेला आपण बरेचसे सेवा करत असतो, त्यावेळेस आपल्याला मंत्र देखील देत असतात। ज्यावेळेस आपण पहिला गुरु करू म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणं तर सर्वात महत्त्वाचं आहे आणि गुरु करणं हे सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे आपल्या आयुष्यामध्ये। तर त्यावेळेस आपल्याला मंत्र दिला जातो, तर तो मंत्र आपला गुरुमंत्र कोणालाही सांगायचा नसतो। त्याचबरोबर तिसरी म्हणजे त्यानंतरची गोष्ट आहे की विनाकारण वय विचारत असेल तर कधीही सांगू नका। त्या आपलं वय किती आहे, आता बऱ्याच जणांना सवय असते की सहज विचारून जातात की तुझं वय काय, तुमचं वय काय, तर अजिबात आपलं वय सांगत बसायचं नाही। तर त्यानंतरची गोष्ट काय आहे, तर तुम्ही एखादं औषध घेत असाल तर ते सुद्धा गुपित ठेवायचं। आता बरेच जण काय करतात की तुम्ही मेंटेन राहण्यासाठी असो किंवा तुम्ही एखादं म्हणजे ग्लो येण्यासाठी, चेहऱ्यावरती ग्लो वगैरे येण्यासाठी किंवा बऱ्याचशा गोष्टीसाठी तुम्ही जर औषध एखादं घेत असाल ते सुद्धा तुम्ही गुपित ठेवायचं असतं। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची आणि लास्टची एक गोष्ट आहे की ती तुम्ही जगापासून नक्कीच लपून ठेवायची असते, ती म्हणजे तुम्ही केलेलं एखादं दान जर कोणाला दिलेलं असेल तर ते गुप्त दान ठेवायचं असतं, गुप्त पद्धतीनं ठेवायचं असतं। आपण केलेलं दान कधीही लोकांसमोर सांगत बसायचं नाही की मी एवढं दान केलं, मी तेवढं दान केलं, त्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होत नाही। म्हणून आपण केलेलं दान नेहमी गुप्त
ठेवायचं, कोणालाही सांगायचं नाही। तर या प्रकारचे काही कामे आहेत की जे की तुम्हाला जगापासून लपून करायची असते। जर का तुम्ही हे कामे जगापासून लपून जर केले तर तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात। काही गोष्टी लपून ठेवणंच योग्य असतं असं आपल्या स्वामी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे। तर या प्रकारचा आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून नक्की कळवा माझे व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला तर। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।